महाराष्ट्रातील सर्व गायरानधारक बांधवांना माझी नम्र विनंती आहे, गायरानाच्या न्याय हक्कासाठी तुम्ही जागे व्हा, सजग व्हा, जागे व्हा. आणि तमाम महाराष्ट्रातील अनेक पक्ष संघटना ज्या जातीच्या संघटना आहेत त्या सर्व संघटनातील बांधवांना माझी विनंती आहे की बांधवांनो, आम्हाला सर्वांना जात धर्म बाजूला सोडून गटतट सोडून सर्वांना गायरान हक्काच्या न्याय हक्कासाठी लढावं लागणार आहे. हजारो एकर जमीन हे सरकार उद्योगपतींना 1 रुपयाच्या 2 रुपयाच्या लीजवर देत आहेत. लाखो एकर जमीन इथले उद्योगपती सरकारची जमीन 2 रुपयावर 3 रुपयावर घेत आहेत. परंतु एका बाजूला गेल्या 35 40 वर्ष जे माणसं गायरान कसत आहेत आणि गायरान कसत असताना अनेक माणसाच्या ह्या महाराष्ट्राच्या गायरानधारकाच्या नावावर आज ही जमीन नाही आणि हे सरकार ह्या गायरानधारकाच्या जीवावर उठलेलं आहे. आज सरकार उद्योगपतींना जमीन देत आहे. आज अनेक प्रोजेक्ट ह्या माध्यमातून येत आहेत. आमचा प्रोजेक्टला विरोध नाही. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रोजेक्ट आले पाहिजे, परंतु ज्या प्रोजेक्टला तुम्ही मदत करतात त्यात धर्तीवर इथले गायरानधारक 30-35 वर्षापासून जमीन करत आहेत, ज्यांची एकीची नोंद आहे, पंचनामा आहे, एकीची नोंद आहे, पंचनामा आहेत, अनेकावर पोलीस केस झालेल्या आहे. अशा बांधवाच्या नावावर सुद्धा गायरान जमीन झाली पाहिजे ही आमची मागणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. मुख्यमंत्री साहेब, हे भारतीय संविधान आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाले असताना, आमदार झाले असताना, खासदार झाले असताना तुम्ही संविधानाची शपथ घेतात. तुम्ही संविधानानुसार वागतोय. संविधान काय सांगतंय? ह्या देशामध्ये जो प्रत्येक नागरिक आहे, ह्या नागरिकाचा ह्या देशातल्या साधन आणि संपत्तीवर प्रत्येकाचा समान अधिकार हक्क आहे. या देशामध्ये संविधानाचं धोरण हे समानतेचं आहे, समतेचं धोरण असताना एका बाजूला हजारो एकर जमीन तुम्ही उद्योगपतींना देतात आणि एका बाजूला 1 एकर 1.5 एकर जमीन करणाऱ्याच्या माणसाच्या अनामध्ये ताटामध्ये माती कालवायचं काम तुम्ही करत आहात. आणि हे धोरण ह्या देशाला काळीमा फासणार आहे. हे धोरण ह्या देशाला काळीमा फासणारं धोरण असल्यामुळं आमची आपणाला ह्या निवेदनाद्वारेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे, ह्या जिल्ह्याचे अजित पवार साहेब पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये हे अशा घटना घडत आहेत. म्हणून प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ह्या गायरानधारकाच्या न्याय भूमिकेसाठी आपण सर्वांनी जागे व्हायचं आहे आणि न्याय द्यायच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र व्हायचं आहे. मौजे जवळगाव तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड येथील प्रकरण असं आहे की गेल्या 40 वर्षापासून गायरानधारक हे जमीन करत आहेत. त्यांच्याकडे एकीची नोंद आहे, पंचनामा झालेला आहे. आणि ही सर्व गोष्टी असताना हा प्रोजेक्ट कलेक्टर साहेबांनी ज्या कंपनीला हस्तांतरित केलेला असताना कलेक्टर साहेबांनी ग्रासरूटला ज्या काही नोंदी आहेत हे न बघता ह्या कलेक्टरने हा प्रोजेक्ट ही जमीन गायरान जमीन आदित्य कंपनीला दिलेली आहे. आमची ह्या ठिकाणी मागणी आहे की कलेक्टर साहेबांनी हे प्रोजेक्ट देत असताना त्याच्यावर अतिक्रमण आहेत का, किती वर्षापासून अतिक्रमण करून ह्या ठिकाणी गायरानधारक एकीची नोंद आहे का, किती दिवसांनी हे गायरानधारक बांधून जमीन करत आहेत ह्याची सुद्धा दखल घेतली पाहिजे. ग्रामपंचायतचं नाहक प्रमाणपत्र आहे का, NOC आहे का, ह्या सुद्धा गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि त्याला न्याय दिला पाहिजे. आम्ही पोलिसाची दादागिरी, शासन प्रशासनाची दादागिरी या गोरगरिबावर झाली नाही पाहिजे. म्हणून भविष्यामध्ये गायरानधारकाच्या न्याय हक्कासाठी ज्या मतदारसंघामध्ये गायरानधारक राहतात त्या आता गायरानधारक बांधवांनी 288 मतदारसंघाच्या आमदाराच्या घरापुढे जन आंदोलन उभा केल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या गायरानधारक बांधवांना विनंती करतो, ज्या ठिकाणी तुम्ही गायरान करत आहात त्या मतदारसंघातल्या आमदाराच्या घरासमोर जन आंदोलन करा. तुम्हाला जन आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की संघटनेच्या बांधवांना तुम्ही सारे एक होऊया आणि गायरानधारकाच्या बांधवाच्या पाठीशी उभे राहूया. आणि सर्व बांधवांना विनंती करतो की अशा आपल्या नवीन वेगळ्या विषयावर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या लोकजागर नावाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा,
चॅनल करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.